पहिल्यांदा कल्याण डोंबिवली महानगरपालिका, त्यानंतर नाशिक महानगरपालिका आणि आता चंद्रपूर महानगरपालिका. सत्ता स्थापनेवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेत काही आलबेल आहे असं दिसत नाही. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. संजय राऊत सकाळी एक भूमिका मांडतात आणि संदीप देशपांडे त्यांना उत्तर देतात. नेमकं काय सुरू आहे? आपल्याबरोबर बोलण्यासाठी आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे. हे महापालिका सत्ता स्थापनेचे विषय तर आहेच, पण मुंबई महापालिका आणि मनसेतल्याही काही गोष्टी आहेत. आपण काही सविस्तर त्यांच्याकडून भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. थेट त्यांच्याशी बोलणार आहोत. देशपांडे, नेमकं काय सुरू आहे सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना? कारण संजय राऊत सकाळी एक भूमिका मांडतात, विशेषतः आता चंद्रपूरमध्ये जे सुरू आहे. संजय राऊत एक भूमिका मांडतात आणि तुम्ही त्याला प्रत्युत्तर देत आहात. नाही, असं काही प्रत्युत्तर किंवा भूमिका मांडण्याचा विषय नाही. मुळात असं आहे की ज्या वेळेला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या संदर्भात सन्माननीय राजसाहेबांनी स्थानिक नेत्यांना निर्णय घेण्याचे अधिकार दिलेले, त्याप्रमाणे आमचे तिथले स्थानिक नेते जे आहेत राजू पाटील यांनी तिथली जी सत्ता समीकरणं आहेत, तिथलं जे राजकीय वातावरण आहे किंवा तिथली जी राजकीय परिस्थिती आहे त्या अनुसाराने निर्णय घेतला. त्याच्यामध्ये एवढं आग पाखड करण्यासाठी, एवढं आकांतांडव करण्याची गरज नव्हती. पण तरीही ज्या पद्धतीने संजय राऊतांनी आकांतांडव केलं, नाही ते आरोप केले राजू पाटलांवर की भाजपला विकल्या गेलेत आणि हे झालंय ते झालंय, त्यावेळेलाही आम्ही सांगत होतो की हा स्थानिक तेवढ्या त्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेपुरता घेतलेला निर्णय आहे. हे वारंवार सांगून सुद्धा रोज त्यांच्या पत्रकार परिषदा चालू होत्या. मला असं वाटतं आज तीच परिस्थिती चंद्रपूरच्या बाबतीत त्यांच्यावर घडली आहे. तोही स्थानिक राजकारणाचाच भाग आहे आम्ही मानतो, पण जेव्हा तुम्ही दुसऱ्याकडे एक बोट दाखवता तेव्हा 4 बोटं तुमच्याकडे असतात. हे संजय राऊत साहेब विसरलेत का? या गोष्टीबद्दल जेव्हा तुम्ही बोलत होता तेव्हाही आम्ही सांगत होतो की ही परिस्थिती, राजकीय परिस्थिती ही त्या ठिकाणची आहे. तरी तुम्ही जे आकांतांडव करू, म्हणून मी काल असं म्हटलं की तुम करे सो रासलीला आणि हम करे सो कॅरेक्टर डीला, अशी परिस्थिती नाही हे मला स्पष्ट करायचं होतं, म्हणून मी तेवढं पुरतं उत्तर दिलं. आता त्याच्यावर रोज त्यांना जर प्रतिक्रिया द्यायची असेल आणि आमच्यावर आग पाकड करायची असेल तर शेवट देवाने आम्हालाही तोंड दिलंय आणि आम्हीही बोलू शकतो. नाही, पण संदीपजी, कल्याण डोंबिवली महापालिकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं पहिल्यांदा जेव्हा शिंदे शिवसेनेला सहकार्य करण्याची भूमिका घेतली, राज ठाकरेंचं म्हणणं होतं की हा माझ्या स्तरावरचा निर्णय, हा स्थानिक स्तरावर घेतलेला निर्णय आहे. तुमच्या स्थानिक स्तरावरचे नेते राजू पाटील असतील किंवा तुम्ही असं म्हणत होतात की स्थानिक विकासाच्या दृष्टीनं घेतलेला निर्णय आहे. संजय राऊतही तेच सांगण्याचा प्रयत्न करत होते की राज ठाकरेंना हा निर्णय पटलेला नाही. राज ठाकरेंनी म्हटलं होतं की अत्यंत किळसवाणं राजकारण सुरू आहे. नाशिकमध्येही मनसेनं शिंदे शिवसेनेला सहकार्य करण्याची भूमिका घेतली. आता जर चंद्रपूरमध्ये जर स्थानिक राजकारणाचा भाग आहे असं संजय राऊत म्हणतात आणि ते म्हणतात की उद्धव ठाकरेंची भूमिका होती की विरोधी पक्षात बसायचं, पण स्थानिकांनी घेतलेला निर्णय आहे, तर मग तो तुम्हाला का पटत नाही? कारण तुम्ही आरोप करता आहात की जवळपास 1 कोटी रुपये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रत्येक नगरसेवकाला दिले गेले. नाही, मी त्या आरोपावर ठाम आहे ना. त्या आरोपावर 100% ठाम आहे. ज्या आरोपावर संजय राऊत ठाम आहेत की 50-50 कोटी रुपये आमदारांना दिले, आता त्याचे काय पुरावे आहेत का संजय राऊतांकडे? पण ते ठाम आहेत ना, त्यांची माहिती असेल म्हणून ते ठाम आहेत. तशीच माझी पण ही माहिती आहे म्हणून मी ठाम आहे. त्याच्यासाठी मला जाऊन नोटा मोजायची गरज नाही ना. त्यावेळेला संजय राऊतांनी काय नोटा मोजलेल्या का शिंदेनं जे काय आमदारांना पैसे दिले त्यावेळेला? असं आहे, आपण एक भूमिका त्यांनी मांडली तर ती बरोबर, तीच भूमिका दुसऱ्यांनी मांडली तर चुकीची. म्हणून मी काल म्हटलं तुमची रासलीला आणि आमची कॅरेक्टर ढिला असं नाही होणार. सगळ्यांना नियम सारखे, जे नियम तुम्ही आम्हाला लावता ते नियम स्वतःला लावा. मग इथे तुम्ही म्हणणार आमचा भाजपला पाठिंबा नाही. मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो, हे डील व्हायची आधी हे संजय राऊतांना ह्याची स्पष्ट कल्पना होती की असा निर्णय चंद्रपूर महापालिकेत होणार आहे, याची स्पष्ट कल्पना होती. पण
तो निर्णय फिरवणं किंवा तो निर्णय थांबवणं हे त्यांच्या हातात नव्हतं. कारण तिथे शेवट एक सुपर उद्धव ठाकरे होते. त्यांनी सुपर प्रवक्त्यांना कोट अनकोट शब्द मी वापरणार नाही पण फाट्यावर मारलं. नाही, पण सुपर उद्धव ठाकरे, सुपर प्रवक्ते अशी जी सगळी चर्चा सुरू आहे, शिवसेना उबाठामध्ये सुपर उद्धव ठाकरे हे वरुण सरदेसाई आहेत का? कारण तिकडच्या चंद्रपूरमधल्या उबाठा नगरसेवकांचं असं म्हणणं आहे की त्या संपर्कात वरुण सरदेसाईंच्या होतो, त्यांनी सांगितलं योग्य तो निर्णय घ्या. तर काल आम्ही संजय राऊतांनाही हे विचारण्याचा प्रयत्न केला, कारण संजय राऊतांनीही म्हटलं की उद्धव ठाकरेंची भूमिका अंतिम असते, उद्धव ठाकरेंच्या पुढे कोणी सुपर उद्धव ठाकरे नाही. तर वरुण सरदेसाई हे शिवसेना उबाठात उद्धव ठाकरे, सुपर उद्धव ठाकरे झालेत का? मला असं वाटतं ह्याचं उत्तर संजय राऊतांनीच दिलं पाहिजे. कारण सुपर उद्धव ठाकरे हे नाव त्यांनी दिलेलं आहे. मग आता वरुण सरदेसाईंचं जर ते असेल सुपर उद्धव ठाकरे नाव, तर ते नाव घ्यायला संजय राऊत घाबरतात कोणाला? वरुण सरदेसाईंना घाबरतात का? म्हणून त्यांचं नाव घेत नाही आहेत का? एवढं स्पष्ट वक्तेपणासाठी प्रसिद्ध असलेले संजय राऊत वरुण सरदेसाईंचं नाव घ्यायला का घाबरतायत? हाच माझा प्रश्न आहे. दुसऱ्याला खूप अक्कल शिकवायला नेहमी पुढे असतात ते, स्वतःच्या बाबतीत थोडी अक्कल त्यांनी उधार घ्यावी. नाही, पण या सगळ्यात मग कल्याण डोंबिवली असेल, नाशिक असेल आणि आता चंद्रपूर, दुसऱ्या फळीतले म्हणजे पहिल्या फळीतले नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप किंवा रोष व्यक्त करतायत, पण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे काही प्रतिक्रिया व्यक्त करत नाहीयेत. ते आपले त्यांचं युती आणि त्यांच्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित नाही, बघा कसं आहे, मला असं वाटतं की युतीच्या एक मर्यादा असते, बरोबर? ती मर्यादा पहिली क्रॉस कोणी केली तर ती संजय राऊतांनी केली कल्याण डोंबिवलीच्या वेळेला. आता एकदा तुम्ही मर्यादा क्रॉस केली की समोरचाही मर्यादा क्रॉस करणार. जर त्यावेळेला त्यांनी तो निर्णय आमच्या पक्षाचा हे मान्य करून स्वतःचं तोंड बंद ठेवलं असतं तर आज ही वेळ त्यांच्यावर ओढवली नसती. नाही, पण या वादामुळे त्यांच्या पक्षाबद्दल त्यांनी भूमिका मांडावी ना, काहीच प्रॉब्लेम नाही. पण त्यांच्या पक्षामध्ये राहून त्यांनी आमच्या राजू पाटलांबद्दल संशय व्यक्त करावा, आमच्यावर आरोप करावेत, राजू पाटलांबद्दल वाईट बोलावं, हे आम्हाला मान्य नाही ना. जे काय समजा बोलायचं असेल राजू पाटलांना तर राजसाहेब बोलतील, संजय राऊत कोण त्यांना बोलणार आहे? नाही, पण निवडणूक त्यामुळे ही मर्यादा क्रॉस केल्यामुळे आम्हाला आता मर्यादा क्रॉस करावी लागते. ते जर मर्यादेत राहिले असते तर आज गोष्टी मर्यादेत राहिल्या असत्या. दुसऱ्यांना जाऊन रोजचं शहाणपण शिकवण्याच्या घाणेरड्या सवयीमुळे हे सगळं ओढवलेलं आहे. नाही, पण या वादामुळे ठाकरे बंधू युतीवर काही परिणाम होईल का? कारण हा वाद आता दिवसागणिक वाढताना दिसतोय. ही ठाकरे बंधू युती फक्त महापालिकांपुरती होती आणि आता ही संपुष्टात आली आहे. मला असं वाटतं याचा मुंबई महानगरपालिकेत जी युती झाली किंवा इतर ठिकाणी युती झाली त्याच्यावर काही परिणाम होईल असं मला वाटत नाही. पण प्रत्येकाने आपली मर्यादा सांभाळली पाहिजे, हे संजय राऊतांनी कधी ना कधी शिकलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट मलाच येते आणि मीच शहाणा या भूमिकेतनं ते जर बाहेर पडले लवकर तर मला असं वाटतं युती टिकायला आणि सामंजस्याने सगळेजण एकत्र काम करायला त्याची मदत होईल. नाही, पण अलीकडे असं दिसतं आहे की नुकतीच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पराभूत उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. पराभूत उमेदवारांचं म्हणणं आहे, त्या बैठकीत त्यांनी आपला जो मुद्दा मांडला, त्यांचं असं म्हणणं आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी किंवा स्थानिकांनी मदत केली नाही, त्यामुळे आपला पराभव झाला. म्हणजे पराभवाचं खापर त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर फोडलं त्या बैठकीत. दोन गोष्टी आहेत याच्यामध्ये. एक ती भावना असू शकते, आता त्याचं खरं खोटं या मी गोष्टीत जाणार नाही, पण ती त्यांनी भावना जी त्यांची आहे मनात ते आमच्या पक्षाध्यक्षांपुढे आमच्या भावना आम्ही नाही व्यक्त करणार का, तर का दुसऱ्या पक्षाध्यक्षांपुढे व्यक्त करणार का? आमच्या पक्षाध्यक्ष आमच्या अंतर्गत बैठक होते तिथे त्यांनी भावना व्यक्त केल्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट, कल्याण डोंबिवलीमध्ये आमची त्यांची युती होती. ते म्हणतात मग युती होती तर तुम्ही तिकडे का गेले? जर तुमची आमची युती होती की नाही, मग तुम्ही आमच्याच विरोधात उबाटानी स्वतःचे एबी फॉर्म देऊन नगरसेवकाचे उमेदवार का उभे केले? या प्रश्नाचं पण उत्तर एकदा संजय राऊतांनी दिलं पाहिजे ना, की जर तुमची आमची युती होती, पनवेलमध्ये तुमची आमची युती होती, तरी तुम्ही आम्हाला ज्या जागा दिलेल्या त्याच्यासमोर तुम्ही उमेदवार उभे केले. आणि असं काय फक्त इथे एका ठिकाणी, अनेक ठिकाणी घडलंय की तुम्ही तुमचे उमेदवार दिले, काही ठिकाणी जाणीवपूर्वक अपक्ष उमेदवार दिले. आमच्या कुशल दुरीचे इथे उमेदवार दिला, त्यावेळेला अनिल परवांनी जबाबदारी घेतली, कुठे पाळली त्यांनी?
त्यामुळे असं बऱ्याच ठिकाणी घडलं. आता ही जी खतखत आहे ही आमच्या पक्षाध्यक्षांच्या समोर व्यक्त करणार आम्ही. नाही पण संदीपजी, तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि मुंबई अध्यक्ष आहात. थेट विचारतो की त्या बैठकीत राज ठाकरेंपुढे उमेदवारांनी भावना व्यक्त केली, पदाधिकाऱ्यांनी भावना व्यक्त केली की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी आपल्याला मुंबई महापालिका निवडणुकीत सहकार्य केलं नाही आणि त्यामुळे आपल्याला अनेक ठिकाणी पराभव स्वीकारावा लागला. तीच भावना मुंबई शहर अध्यक्ष म्हणून तुमचीही आहे? नाही बघा, असं आहे, माझी जी भावना असेल ती मी माझ्या पक्षाच्या अध्यक्ष यांच्यापुढे व्यक्त करेन. ती कॅमेरासमोर व्यक्त करणं योग्य ठरणार नाही. पण पक्षाचे जे पदाधिकारी असतील, कारण मी असं म्हणणार नाही की सरसकट असं झालं, पण काही ठिकाणी हे झालंय, हे माझ्याही निदर्शनास आलंय. आणि ते शेवट कसं आहे, तुम्हाला युती जर लॉंग टर्म टिकवायची असेल, जर ही गोष्ट दोन बंधू एकत्र आले, ही गोष्ट जर लॉंग टर्म टिकवायची असेल तर त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी यायला पाहिजे ना, त्याच्यामध्ये पारदर्शकता यायला पाहिजे. जर मनामध्ये अडी निर्माण झाली तर ती अडी सोडवल्या गेली पाहिजे. जर अडी मनात कायम ठेवली तर मग युती कशी पुढे जाईल, काम कसे सगळेजण एकत्र करतील. त्यामुळे ती अडी सोडवण्याची जबाबदारी ही दोन्हीकडच्या जबाबदार व्यक्तींची आहेच. नाही पण संदीपजी, तुम्ही मुंबई शहर अध्यक्ष आहात. मुंबई शहर अध्यक्ष म्हणून जागा वाटप असेल किंवा मुंबई महापालिका निवडणूक लढण्याची व्यूहरचना, त्या बाबतीतले निर्णय तुम्ही राज ठाकरेंची सल्लामसलत करून घेत होतात. 2017च्या निवडणुकीत तुम्ही ज्या जागा लढवल्यात आणि त्यात तुमचे 7 नगरसेवक निवडून आले. यावेळेस तुमची, म्हणजे त्यावेळेस तुम्ही स्वबळावर निवडणूक लढवली, यावेळेस तुमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाबरोबर युती होती. असं असताना यंदा तुमचे 6 नगरसेवक निवडून आले. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 65 नगरसेवक निवडून आले. तर या कामगिरीवर, पक्षाच्या कामगिरीवर तुम्ही समाधानी आहात का? समाधानी असाल नसाल तर त्यामागची कारणं काय आहेत? नाही, मला असं वाटतं की समाधानी तर नाही आहे. म्हणजे पक्षाचा परफॉर्मन्स याच्यापेक्षा चांगला व्हायला पाहिजे होता. याच्यासाठी मुंबई शहर अध्यक्ष म्हणून मी स्वतःलाही जबाबदार मानतो. मला काय फक्त दुसऱ्यांवर दोषारोप करायची घाणेरडी सवय नाही जी इतरांना आहे. मी स्वतःही जबाबदारी स्वीकारतो ना त्याची, की याच्यामध्ये जो परफॉर्मन्स मिळाला पाहिजे तो मिळाला नाही. पण त्याची अनेक कारणं आहेत. मला असं वाटतं त्या कारणांवर पण इम्प्रूव्हमेंट करण्याचा स्कोप होता. ज्या पद्धतीने जागा वाटप झालं, ज्या जागा आमच्या वाट्याला आल्या, त्याच्यामध्ये जर काही चांगल्या माहीमकडच्या जर जास्ती जागा आल्या असत्या, शिवडीच्या जर जास्ती जागा आल्या असत्या, भांडूपच्या जर जास्ती जागा आल्या असत्या, वरळीच्या थोड्या जास्ती जागा आल्या असत्या, वरळीमध्ये जो अपक्ष उभा राहिला, केला नाही म्हणणार मी, राहिला उभाटाचा, त्यांनी डॅमेज केलं. तर ह्या सगळी जी कारणं आहेत ती निश्चितपणे आमच्या समोर आहेत. पुढच्या वेळेला ज्या वेळेला कधी युती किंवा या अशा गोष्टी होतील तर निश्चितपणे आत्ता आमची ही पहिलीच युती होती, त्यामुळे आत्ता आलेल्या अनुभवाचा फायदा आम्हाला पुढच्या वेळेला नक्की होईल. नाही पण ठाकरे बंधू युतीच्या सुरुवातीच्या काळात, युती झाल्यानंतर जागा वाटपाच्या काळात आणि आताही संदीप देशपांडे मनसे नेते म्हणून, प्रवक्ते म्हणून ज्या काही प्रतिक्रिया येत आहेत, असं एक विश्लेषण केलं जातं आहे किंवा अशी एक चर्चा आहे की ठाकरे बंधूंच्या युतीत संदीप देशपांडे हे तितकेसे कम्फर्टेबल नाहीत उद्धव ठाकरे किंवा शिवसेना उभाटाबरोबर काम करताना, आणि त्यामुळे कदाचित त्यांच्याकडून अशा प्रतिक्रिया येत असतात. असं आहे का? नाही, मुळात असं आहे, मी पक्षाची शिस्त मानणारा महाराष्ट्र सैनिक आहे. माझ्या व्यक्तिगत मनात काय आहे याचा परिणाम हा माझ्या प्रोफेशनल कामावर मी कधी होऊ देत नाही, होऊ दिला नाही आणि होणारही नाही. नाही पण ज्यावेळेस मुंबई महापालिका निवडणूक होती, जागा वाटप सुरू होतं, तुमच्या पक्षाकडून बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई असे 2 नेते होते. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अनिल परब, वरुण सरदेसाई आणि सूरज चव्हाण असे 3 नेते होते. मुंबई शहर अध्यक्ष म्हणून अशी एक पक्षात भावना होती की तुम्ही सगळ्या जागा ठरवल्या होत्यात, व्यूहरचना ठरवली होती आणि त्या जागा वाटपात तुम्ही असायला हवे होतात. ज्यावेळेस तुम्हाला विचारण्याचा हा प्रयत्न केला माध्यमांनी, त्यावेळेस तुमची अशी भूमिका होती की मी महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर यावर भाष्य करेन. आज निकाल लागले आहेत, त्यानंतर तुमची प्रतिक्रिया? मला असं वाटतं त्यावेळेलाच मी प्रतिक्रिया दिली होती. त्यावेळेलाही मी सांगितलं होतं की ह्या चर्चेमध्ये कोणी बसायचं, कोणी नाही बसायचं, कोणी चर्चा करायची, कोणी नाही करायची,
ह्याचा सर्वस्वी निर्णय करण्याचा अधिकार हा सन्माननीय राजसाहेबांचा आहे. जेव्हा ते मला एखाद्या चर्चेत बसवतात तेव्हा मी त्यांना हे कधीच विचारत नाही की त्यांनी मला का बसवलं, त्यामुळे बसवलं नाही तर हा विचारायचा मला अधिकार नाही की मला काय या चर्चेत का नाही बसवलं. जे पक्षासाठी हिताचं असेल, योग्य असेल त्याप्रमाणे निर्णय घेतला असेल. नाही, पण आता जे सगळे आरोप प्रत्यारोप सुरू आहेत आणि पुढची ठाकरे बंधूंच्या युतीची वाटचाल तुम्हाला पुढे कशी दिसते आणि या वाटचालीत संदीप देशपांडे असतील? नाही, निश्चितपणे मला असं वाटतं की खूप पॉझिटिव्ह वाटचाल चालू आहे आणि त्याच्यामध्ये काही अडचण नाही. बघा, मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं की मनात अडी ठेवून कुठलीही गोष्ट साध्य होणार नाही. जर एखादी गोष्ट मनात सतत राहत राहिली तर ती जास्ती चिघळत जाते. त्यापेक्षा आपण बोललेलं काय वाईट. जर राऊत एवढं स्पष्टपणे बोलतात तर आम्ही बोललो तर काय कुठे चुकलं. जर राऊतांना वर्ज्य नाही आहे स्पष्ट बोलणं तर आम्हाला का वर्ज्य असावं. नाही, एक काही विषय जाता जाता आहेत की असं म्हटलं जातं आहे की मुंबई महापालिकेत आता सत्ता समीकरण स्थापन झालेलं आहे, महापौर उपमहापौर निवड आहे. आता विषय आहे स्वीकृत नगरसेवकांचा. यंदा 10 नगरसेवक स्वीकृत असणार आहेत. तुम्हाला काय वाटतं की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला त्यांच्या नगरसेवकांच्या संख्येनुसार 3 स्वीकृत पदं मिळणार आहेत. मनसेला स्थायी आणि अन्य समित्यांमध्ये पदं मिळतील पण स्वीकृत सदस्य पद नाही, कारण 6 नगरसेवक आहेत. अशा वेळेस उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं 1 स्वीकृत नगरसेवक पद मनसेला द्यावं, कारण असं म्हटलं जातं आहे की या सगळ्या महापालिका निवडणुकीत मनसेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाला राज ठाकरेंच्या भाषणाचा खूप फायदा झालेला आहे तुलनेनं 2 पक्षांच्या युतीच्या. बघा, मुळात असं आहे की ज्या वेळेला जागा वाटपाच्या चर्चा झाल्या त्यावेळेला सत्ता वाटपाची चर्चा झाली की नाही झाली याची मला कल्पना नाही, कारण मी त्या चर्चेचा भाग नव्हतो. त्यामुळे मला माहीत नाही की त्याच्याबद्दलचा काय निर्णय झाला किंवा सन्मान्य राजसाहेबांचं उद्धव साहेबांचं काय बोलणं झालं आहे किंवा सन्मान्य राजसाहेबांचं संजय राऊतांचं काय बोलणं झालं आहे काय या संदर्भात मला कल्पना नाही. पण मला असं प्रामाणिकपणे वाटतं की ज्या पद्धतीने आम्ही कमी जागा घेतल्या किंवा काय घेतल्या किंवा या सगळ्या गोष्टी ज्या झाल्या, बघा आता शेवट ज्यांनी तुम्ही जसं म्हणालात हे तर 100% सत्य आहे की सन्मान्य राजसाहेबांच्या भाषणाचा फायदा झाला. त्यांनी ज्या पद्धतीने मुंबईचं वातावरण ढवळून निघालं, मराठी माणूस एकवटला, मराठी माणसांनी एकत्र येऊन जे वोटिंग केलं, एक रूपाने एक गठ्ठा वोटिंग केलं, ह्याच्यामध्ये निश्चितपणे सन्माननीय राजसाहेबांच्या भाषणाचा सिंहाचा वाटा आहे. ह्याच्याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही. आता ज्या पद्धतीची मदत सन्माननीय राजसाहेबांच्या भाषणामुळे झाली, त्यानंतर याच्यासाठी म्हणून आम्हाला मदत करायची किंवा नाही करायची हा त्या पक्षाच्या स्थायी भावाचा निर्णय आहे. आता त्यांचा स्थायी भाव काय आहे हा मला माहीत नाही, पण जर त्यांचा स्थायी भाव असेल की बाबा आपण मदत केली पाहिजे तर त्यांनी करावी. जर नसेल तर गरज सरो वैद्य मरो हा त्यांचा स्थायी भाव असू शकतो किंवा मदत करावी हा स्थायी भाव असू शकतो. हा ज्याचा त्याचा स्थायी भाव आहे. तो बरोबर आहे का तो चुकीचा स्थायी भाव आहे ह्या चर्चेत मला जायचं नाही. एक शेवटचा प्रश्न की स्वीकृत नगरसेवक पद जर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला 3 पैकी 1 पद देण्याचा जर निर्णय घेतला तर अशा वेळेस संदीप देशपांडे हे स्वीकृत नगरसेवक म्हणून महापालिकेत जातील का? अनुभव पाहता. नाही, माझा काही विषय नाही त्याच्यात. मला जायचं असतं महापालिकेत तर मी निवडणूक सुद्धा तिकीट मागितलं असतं ना. मी तोही माझा विषयच नाही. TV9 मराठीशी बातचीत केली त्याबद्दल आपले आभार. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहन दुबेसह दिनेश दुखंडे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.